सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये दाट जंगलाच्या कुशीत वसलेला वासोटा किल्ला, ज्याला इतिहासात व्याघ्रगड असे म्हटले जाते, हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्गम किल्ला मानला जातो। कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलात वसलेला हा किल्ला सह्याद्रीतील सर्वात सुंदर आणि नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित किल्ल्यांपैकी एक मानला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला विशेष रणनीतिक महत्त्व प्राप्त झाले होते। आजही या किल्ल्याचा परिसर दाट जंगल, खोल दऱ्या आणि नैसर्गिक संरक्षणामुळे अत्यंत दुर्गम मानला जातो। इतिहासाच्या नोंदीनुसार वासोटा किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात होता। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील या किल्ल्याचे स्थान इतके सुरक्षित आहे की चारही बाजूंनी उंच कडे, घनदाट जंगल आणि खोल दऱ्या यामुळे हा किल्ला नैसर्गिकरित्या अभेद्य मानला जात असे। त्यामुळे अनेक राजवटींनी या किल्ल्याचा वापर संरक्षणासाठी आणि प्रशासनासाठी केला होता। पुढे मराठा साम्राज्याच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले। इसवी सन 1660च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। सह्याद्रीतील किल्ल्यांच्या जाळ्यात वासोटा किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला होता। कोकण आणि दख्खन यांच्यातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचाली रोखण्यासाठी हा किल्ला अत्यंत उपयुक्त ठरला। महाराजांनी सह्याद्रीतील किल्ल्यांना केवळ लष्करी दृष्टिकोनातून नव्हे तर प्रशासनिक आणि रणनीतिक दृष्टिकोनातूनही महत्त्व दिले होते। वासोटा किल्ला देखील या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग होता। सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांप्रमाणे वासोटा किल्ल्याचे स्थानही अत्यंत सुरक्षित आहे। हा किल्ला आजच्या सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्याच्या परिसरात येतो। किल्ल्याच्या आसपासचा संपूर्ण परिसर हा घनदाट जंगलाने वेढलेला आहे, त्यामुळे पूर्वी या किल्ल्यावर पोहोचणे अत्यंत कठीण होते। नैसर्गिक रचनेमुळे हा किल्ला शत्रूंना सहज जिंकणे जवळपास अशक्य मानले जात असे। आजच्या काळात वासोटा किल्ला हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध ट्रेकिंग ठिकाणापैकी एक मानला जातो। किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना प्रथम कोयना धरणाच्या जलाशयातून बोटीने प्रवास करावा लागतो। त्यानंतर जंगलातून काही किलोमीटरचा ट्रेक करून किल्ल्यावर पोहोचावे लागते। या संपूर्ण प्रवासामध्ये सह्याद्रीचे अप्रतिम सौंदर्य, घनदाट जंगल आणि नैसर्गिक शांतता अनुभवायला मिळते। त्यामुळे अनेक ट्रॅकर्स आणि पर्यटक दरवर्षी वासोटा किल्ल्याला भेट देतात। मात्र या किल्ल्याचा परिसर कोयना वन्यजीव अभयारण्यात येत असल्यामुळे येथे प्रवेश करण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असते। तसेच जंगलातील पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी काही नियम देखील पाळावे लागतात। त्यामुळे वासोटा किल्ला हा जरी लोकप्रिय ट्रेकिंग ठिकाण असला तरी तो आजही तुलनेने कमी गर्दीचा आणि नैसर्गिक स्वरूपात टिकून असलेला किल्ला आहे। याच पार्श्वभूमीवर आता वासोटा किल्ल्यासाठी एक नवीन पर्यटन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे। सातारा जिल्ह्यातील मुनावळे गाव ते वासोटा किल्ला या दरम्यान रोपवे प्रकल्प उभारण्याची योजना समोर आली आहे। या रोपवे प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यटकांना सुरक्षित, सुलभ आणि पर्यावरणपूरक पद्धतीने किल्ल्यावर पोहोचण्याची सुविधा उपलब्ध करून देणे। सध्या वासोटा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी बोट आणि ट्रेक या दोन्ही टप्प्यातून प्रवास करावा लागतो। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले किंवा सर्वसामान्य पर्यटकांसाठी किल्ल्यावर पोहोचणे अनेकदा कठीण ठरते। प्रस्तावित रोपवे प्रकल्पामुळे हा प्रवास अधिक सोपा होऊ शकतो। रोपवेच्या माध्यमातून पर्यटकांना थेट डोंगरावर पोहोचण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते। या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सह्याद्री पर्वतरांगांमधील निसर्ग सौंदर्य आणि शिवकालीन इतिहास यांचा संगम असलेला वासोटा किल्ला अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करू शकतो। त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसाय, रोजगाराच्या संधी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील मोठा फायदा होऊ शकतो। सह्याद्रीतील अनेक ऐतिहासिक किल्ल्यांप्रमाणे वासोटा किल्ला हा देखील महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे। या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, नैसर्गिक सौंदर्य आणि रणनीतिक स्थान यामुळे तो महाराष्ट्रातील अत्यंत विशेष किल्ल्यांपैकी एक मानला जातो। आजच्या काळात पर्यटन आणि वारसा संवर्धन यांचा समतोल राखणे ही मोठी जबाबदारी आहे। वासोटा किल्ल्यावर प्रस्तावित रोपवे प्रकल्पामुळे पर्यटन वाढू शकते, परंतु त्याचबरोबर या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचे संरक्षण करणे देखील तेवढेच आवश्यक आहे। यामुळेच वासोटा किल्ल्याचा इतिहास, सह्याद्रीतील त्याचे स्थान आणि भविष्यातील पर्यटन विकास यांचा समतोल साधणे ही आजच्या काळातील मोठी गरज आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा ऐतिहासिक किल्ला पुढील पिढ्यांसाठी जतन राहावा आणि त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याचे महत्त्व पोहोचावे हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बाकी मित्रांनो, तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्रातील अशाच नवीन विकास प्रकल्पांची आणि इतर महत्त्वाच्या कामांची माहिती वेळोवेळी मिळण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि जय महाराष्ट्र।